श्री स्वामी समर्थ मित्रांनो, प्रत्येक वर्षी दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ मठात गुरुचरित्र पारायणाचा 7 दिवसाचा सप्ताह होतो. या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे लागते असे सांगितले पण जाते. जाणून घ्या गुरुचरित्र पारायण करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी. चला मग बघू कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते. गुरुचरित्राचे नियम. श्री गुरुचरित्र इसवी सन 14व्या शतकात श्री नरसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा एक ग्रंथ होता. श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिलेला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रसादिक आहे. संकल्प पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची प्रसिद्धी आहे आणि पद्धती पण आहे. त्याप्रमाणे वाचन पारायण व्हावे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. प्रत्येक वर्षी दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ मठात गुरुचरित्र पारायणाचा 7 दिवसाचा सप्ताह होतो. गुरुचरित्र या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाचे असते. याचे नियम ग्रंथात दिलेलेच आहेत. हा ग्रंथ 7 दिवसाच्या साप्ताहिक किंवा 3 दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. जाणून घ्या गुरुचरित्राचे पारायण करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी. गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम. पोथी आसन हे 7 दिवस हलवले जाणार नाही हे नियोजन करून बसावे. 7 दिवस ब्रह्मचर्य पालन करावे. जमिनीवर चटई सतरंजी वर शयन करणे म्हणजे गादीवर झोपू नये. 7 दिवस कोणत्याही घराचे शिजवलेले अन्न खाऊ नये. परंतु सेवेकराच्या घरात प्राणन होत नाही. शक्यतो गाव वेश सोडून जाऊ नये. अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये. काळे वस्त्र पारायणात झाल्यावरच किमान 7 दिवस वापरू नये. तसेच चमड्याच्या वस्तू, आपण जे चमड्याचे बेल्ट वगैरे वापरतो ते वस्तू वापरायचे नाहीत. कोणाविषयी द्वेष ठेवू नये. बोलताना शब्दाच्या भावना ठेवाव्या. अपशब्द वापरू नये. गुरुचरित्र हा 5 वेद आहेत. त्यामुळेच पारायणाच्या काळात अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उच्चार चुकीचे झालेत यावस्त क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम वाचन 1 वेळ करायचं आहे. गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते, पण शास्त्र वाचन म्हणते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही. त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा. त्यांना शक्य असेल त्यांनीच बसण्यास काही हरकत नाही. कांदा लसूण खाऊ नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो. ॲसिडिटी वाढणार. या अवस्थेत डाळ, द्विदळ धान्य वर्ज्य करावी. त्या बदल्यात दूध, पोळी, हिरवी भाजी, पालेभाज्या, फळे घ्यावेत ही चालतात. 7 दिवसात उपवास दिवस असल्यास साबुदाणा, भगर, शेंगदाणे चालतील. 2 वेळ जेवण करावे. 7 दिवस उपवास करण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात आहार शास्त्र महत्त्वाचे आहेत. गुरुचरित्र पारायण काळात काय खावे. एक धान्य गहू खावे आणि गव्हाची चपाती खावे. पालेभाज्या खाऊ शकतात. लाल माठ, हिरवा माठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता इत्यादी. फळभाज्या खाऊ शकतात. फळामध्ये काय फळभाज्यामध्ये काय बटाटा, टोमॅटो, फुलगोबी, पत्तागोबी, घोसाळ चे गिलके, गोबळी मिरची,
हिरवी, लाल मिरची, गाजर, सुरण, रताळे खाऊ शकतात. तेल सूर्यफूल आणि करडई तेल वापरू शकता. शेंगदाणा सोयाबीन तेल वापरू नये. मसाला हळद, लाल मिरची, जिरे खाऊ शकता. दूध, दही, ताक, कढी खाऊ शकता. पारायण काळादरम्यान वारामुळे उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. बटाटे, रताळे, साबुदाणा, राजगिरा खाऊ शकता तुम्ही. गुरुचरित्र पारायण काळात जे काही खायचं नाही ते द्विदल धान्य, कडधान्य, शेंगदाणे, डाळी खाऊ नये. गवार, वांगे, कारले, वाल, शेपू, मेथी, कांदापात, लसूण, कांदा, मोहरी, वरण भात आणि पित्तकारक पदार्थ मैदा खाऊ नये. पारायण समाप्तीला काय करावे? पारायण समाप्तीला पोथीसाठी एक, देवासाठी एक, गाईसाठी एक असा नैवेद्य दाखवावा. त्यात भात, वरण, श्रावण घेवडा, भाजी, कांदा भजी, गोड पदार्थ, चपाती, पुरी, मीठ, लिंबू, कोशिंबीर करावे. नैवेद्य दाखवून झाल्यावर गणपती, देवी, श्री स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज यांच्या आरती कराव्या. समाप्ती दुपारी 12 वाजच्या नंतर किंवा 12च्या अगोदरच केलेली चालेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.